कुलुपाचं सत्य. गावात गणू शेतकरी राहायचा. रोज तो घराबाहेर पडायचा आणि कुलूप लावून निघायचा. घरात काही मोठं धन नव्हतं, पण तरीही त्याच्या मनात भीती असायची. जर कोणी काही उचलून नेलं तर? म्हणून गणू रोज कुलुपावर विश्वास ठेवायचा. दरवाजाला कुलूप लावताना तो मनात म्हणायचा, हे घर आता सुरक्षित आहे. एके दिवशी गणूच्या मनात प्रश्न आला, हे घर खरंच कुलूप सुरक्षित करतं का? की माझ्या विश्वासामुळेच मला सुरक्षित वाटतं? तो विचार करत राहिला. काही दिवसांनी गणू शेजारच्या गावात गेला. तिथे पाहतो तर घरांना दरवाजेच नाहीत. माणसं निर्धास्त हसत होती, गप्पा मारत होती. गणूने एका म्हाताऱ्याला विचारलं, तुम्ही कुलूप न लावता कसे निर्धास्त राहता? म्हातारा हसला. कुलूप फक्त दरवाजाला बंद करतं, मनाला नाही. भीती जर मनात असेल तर 100 कुलूपं लावली तरी मन बंद होत नाही. आणि जर विश्वास मनात असेल तर दरवाजा नसतानाही मन उघडं राहतं. गणू घरी परतला. त्या दिवशी कुलूप लावताना तो थांबला आणि म्हणाला, तू माझं घर बंद करतोस, पण माझं मन आता उघडं आहे. मी तुला भीतीपोटी नाही तर सवयीपोटी लावतो. कुलूप शांत होतं, पण गणूच्या मनात एक नवा प्रकाश उजळला. त्याला जाणवलं, खरी सुरक्षा बाहेरून येत नाही, ती आतून जन्माला येते. कुलूप फक्त लोखंडाचा तुकडा आहे, पण विश्वास तो माणसाच्या मनाचा दरवाजा बंदही करू शकतो आणि उघडाही करू शकतो.